नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सगळे? मजेत ना? जर तुम्ही माझा मागचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की आमच्या कॉलेजमध्ये होतं टिपेक्स 2000 आणि आमच्या कॉलेजमध्ये एवढा मोठा प्रोग्राम होता आणि आम्ही तिथे जाऊन पागलपणा करणार नाही असं होऊ शकत. तर बघा आम्ही काय काय केलं. चला तुम्हाला इथले चांगले चांगले सीन दाखवतो. एंट्री गेट बघा कसला खतरनाक बनवला. आपले दैवत कसे थाटात विराजमान आहेत बघा. इथं बनवलं होतं कैलास मंदिर. एकदम ओरिजिनलच वाटत होतं. असं वाटत होतं की ड्रोन व्ह्यू आहे कैलास मंदिर. तुम्हाला माहित आहे का डिपेक्स म्हणजे नेमकं काय आहे? तर सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर डिपेक्स हे विद्यार्थ्यांसाठी एक असा मार्ग आहे ज्याद्वारे ते आपल्यामधली युनिकनेस दाखवून एखादा प्रोजेक्ट ह्या विश्वाच्या पुढे मांडू शकतो. इथे तर कपड्याचे दुकान पण लागले होते. मजाक बरं का? खरंच यांनी काहीतरी युनिक केलं होतं. जसं रिसायकलिंग मटेरियल थ्रू कपडे बनवणे, ॲटो हिलिंग क्लॉथ्स, अजून खूप काही. नंतर आम्ही पोहोचलो या दीदीकडं. तिच्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही निघालो पुढे. आमचा प्रोजेक्ट आहे, आम्ही रोबोट बनवणार आहोत. काय म्हटलं काय? दिस इज माय रोबोट 2.0. हां, वर्क कसा करतो तो? वर्क या हमारा सोपली रोबोट लाले अरे चपलो अरे काय वेगळे प्रोजेक्टचे नाव घालून ते मग करून राहिले कुठे हे समोर. हा ड्रोन बघा कसला मोठा आहे. हे काका तर डायरेक्ट न्यूज रिपोर्टिंग करत होते. पोरं म्हणू लागले खूप गरम होईल घे नाही म्हटलं बसा शांत. या दीदीला ब्लॉग मध्ये यायचं होतं वाटतं. या दादांनी आपली कला वापरून खूप चांगल्या वस्तू बनवल्या होत्या. हा होता स्वामी नावाचा रोबोट. इथे तो खूप प्रोजेक्ट होते. आता आम्ही पण सगळे पाहू शकलो नाही आणि तुम्हाला पण सगळे दाखवू शकत नाही. इकडे पाहिलं तर आपल्याला दिसलं की काही शिवभक्त शिवाजी महाराजांसोबत फोटो काढतो. शिवम म्हटला काहीतरी ट्राय करून बघू आणि या गेस्चर डिटेक्टिंग रोबोट सोबत खेळू लागला. ही वाणी. मग आमचं लेक्चर होतं म्हणून आम्ही निघालो हॉलकडे आणि तिथं भेटला आपल्याला पवन. हे पोर आमच्या वर्गातला एकदा मी लेक्चरला आला आणि आज इथं डिपेक्स जा मीट आहे. ते बी का बरं त्याची 1 महिन्याची अटेंडन्स फ्री होऊन जाईल म्हणून तुम्ही देऊ. हा बंद आहे. त्यांनी मुलींना तिथून जाऊ दिलं. मग आम्ही म्हटलं आम्हाला पण आता इथूनच जायचं. मैत्रिणीला जाऊ देतो आणि मामाला जाऊ देतो. अरे व्हॉलंटियरला जाण्यासाठी आहे ना. मी व्हॉलंटियर अब देख तू टीचर आहे तर शेवटी आम्ही तिथून निघलो आणि रस्त्याने लागला आम्हाला आमचा इतका मोठा कार्यक्रम दाखवत नसतो. आमचा प्रोजेक्ट इतका काय मोठा कार्यक्रम दाखवासारखा आहे. आमचा प्रोजेक्ट आहे. हे आमचं लीडर आहे भाई आमचा लीडर आहे. आमचा प्रोजेक्ट आम्ही कोणाला दाखवत नसतो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र.